भारतीय नौदलाच्या ताकदीत आणखीन एक भर पडली आहे। स्वदेशी बनावटीची INS माहे नौदलात सामील झाली आहे, त्यामुळे भारतीय नौदलाच्या युद्ध क्षमतेत मोठी वाढ झालेली आहे। बघूया रिपोर्ट। भारताच्या नौदलाच्या ताकदीत नव्या जहाजाची भर। पाकिस्तानला धडकी भरवणारी स्वदेशी INS माहे सेवेत। हिंद महासागरात पाणबुड्या शोधून शोधून टिपणार। प्रतिपचंद्र लेके वर्धिष्णु विश्ववंदिता शाह शुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। ही खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि याच राजमुद्रानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेली आपली भारतीय नौदल सेना। एकंदरीत जर पाहायला गेलं तर हीच भारतीय नौसेना एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला पाहायला मिळते। भारतीय नौदल सेनेत आता आणखीन एक लढाऊ जहाज जे आहे ते दाखल होते, त्याचं नाव आहे INS माहे। भारतीय नौदलात पहिल्यांदा स्वदेशी पाणबुडी विरोधी जहाज INS माहेचा समावेश झालाय। या जहाजाचं लोकार्पण लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते पार पडलं। हिंद महासागरात आता भारताच्या रक्षणाची धुरा INS माहे उचलणार आहे। हे जहाज आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलं। या जहाजावरील 80% उपकरणंही स्वदेशी आहेत। आकारानं जहाज लहान असलं तरी किनाऱ्यालगतच्या भागात लपून बसलेल्या पाणबुड्यांना INS माहे अचूक टिपणार आहे। हिंद महासागरात चीन आणि पाकिस्तानच्या पाणबुड्या आता INS माहेच्या रडारवर असतील। ये जहाज जो है 80% इंडियनाइज्ड कंपोनेंट से बना है। ये एक मेक इन इंडिया एंड आत्मनिर्भर भारत का जीता जागता उदाहरण है। ये फर्स्ट ऑफ द एंटी सबमरीन वॉरफेयर जो शिप है जो CSL के द्वारा बनाया गया है एंड इसका नाम माहे क्लास में आता है। जो सबमरीन जो पहले तट के पास आके ऑपरेट करने की क्षमता रखती थी, अब हमारे कारण ये वो क्षमता को हम उसको छीन रहे हैं और विल मेक द कंट्री प्राउड बाय मेकिंग द कोस्ट सेफ फ्रॉम एनी एंटी सबमरीन ऑपरेशंस। कोची मधील कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीनं ही पाणबुडी विरोधी जहाज तयार केली आहे। आगामी काळात अशी 7 जहाज सज्ज होणार आहेत। छोटं जहाज बडा धमाका या जहाजाची लांबी 77 मीटर आहे। वजन सुमारे 1000 टन, वेग 25 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 46 किलोमीटर। डिझेल इंजिन वॉटर जेट प्रॉपलेशन प्रणाली शत्रूंच्या पाणबुड्यांना सोनारनं पकडणार। पाणबुडी दिसल्यास टॉरडिपो रॉकेटनं उडवणार। समुद्र किनाऱ्यावरील रस्ते आणि समुद्र किनाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी आता INS माहेवर असेल। अगर हम इस शिप में बात करें, जो हमारे पीछे जो आप देख सकते हैं, ये एंटी टॉर्पेडो डिकॉय सिस्टम है। ये फुल इन मेक इन इंडिया कंपोनेंट से बनाया गया है और ये अगर जब भी एडवर्सरी का सबमरीन हमको ट्रैक करेगा या हम पर टॉर्पेडो फायर करेगा, उसको डिसीव करने में, चकमा देने में ये सक्षम है। ये पूरा ऑटोमेटिक है। सबमरीन जब भी हम पर कोई चीज फायर करेगा टॉर्पेडो से, तो ये ऑटोमेटिकली इसमें से डिकॉय निकलेगा और वो सबमरीन का जो टॉर्पेडो है उसको डिस्ट्रैक्ट कर देगा। विशेष म्हणजे INS माहेवर अनेक स्वदेशी शस्त्र तैनात करण्यात आले आहेत। हलक्या वजनाचा टॉर्पिडो, अँटी सबमरीन रॉकेट, सक्रिय टॉर्पेडो डेकॉय सिस्टम, स्थिर रिमोट कंट्रोल गन। INS माहे खरं तर वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी वेगवेगळी जी नौदलाची जी क्षेपणास्त्र आहेत ती ओळखली जातात। मात्र यातील प्रमुख असं वैशिष्ट्य म्हणजे कमी पाण्यात जाऊन मारा करणारं हे प्रमुख जे लढाऊ जहाज आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळते। माझ्या पाठीमागं आपण वेगवेगळी जी क्षेपणास्त्र आहेत ती आपण बघतो। हे खरं तर रॉकेट आहेत, 12 रॉकेटांचे स्लाइड आहेत। ते प्रथमतः हवेमध्ये जातात आणि त्याच्यानंतर जोराचा जो मारा आहे तो पाण्यामध्ये करतात आणि त्याच्यानंतर जे शत्रूचं जहाज असेल त्या ठिकाणी ते शत्रूचं जहाज पाणबुडी आहे पाणबुडी आहे ती उद्ध्वस्त करतात। या जहाजाची क्षमता डुएल सोनार आहे। खोल पाण्यामध्ये आणि किनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात देखील हे जहाज कार्य करू शकणार आहे। आकारानं लहान असलं तरीही शक्तिशाली चपळतेचं प्रतीक असलेलं स्वदेशी बनावटीचं INS माहे आता शत्रूला धडकी भरवल्याशिवाय राहणार नाहीये।
भारताशी आगळीक करण्याचा प्रयत्न केलात तर आता खैर नाहीये, हा संदेश INS माहेनं शत्रू राष्ट्रांना दिलाय. नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.